नमस्कार विद्यार्थी मित्र, आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल सिक्रेट आयुर्वेदामध्ये. तर आपण आज बघणार आहोत एक्झिला. याआधी आपण डायसेक्शनचे अजून 3 पार्ट बघितले आहेत. तर आज हा लास्ट पार्ट आहे डायसेक्शनचा. इज कॉमनली नोन एज एक्झिला और आर्मपीट. बघा, आर्मपीट म्हणजे हा समजा व्यक्ती आहे आणि हा व्यक्तीचा हात आहे, तर हा जो एरिया असतो इथं असतो एक्झिला प्रेझेंट. या एरियामध्ये एक्झिला प्रेझेंट असतो. इज अ पिरॅमिडल स्पेस बिटवीन अप्पर लिम्ब अँड द चेस्ट वॉल. बघा, अप्पर लिम्ब आणि चेस्ट वॉल याच्यामध्ये असतो हा एक्झिला. इट रिसेंबल 4 साइडेड पिरॅमिड. आता बघा, आपल्याला माहिती पिरॅमिड कसा असतो, असा ट्रायंगल, पण 4 साइडेड म्हणजे याला 4 साईड असतील आणि वरती अपेक्स, खाली बेस आणि 4 साईड. तर बघा, वरती अपेक्स, बेस, 4 वॉल्स असतात, अँटेरियर, पोस्टेरियर, मीडियल आणि लॅटरल. बाउंड्रीज बघू. अपेक्स डायरेक्टेड अपवर्ड अँड मीडियली टुवर्ड रूट ऑफ नेक. हे बघा, आपण म्हटलं 4 साइडेड पिरॅमिड असतो. हा बघा, हा पिरॅमिड आहे, अपेक्स, हा बेस आणि या 4 वॉल्स आहेत. तर बघा, अपेक्स डायरेक्टेड अपवर्ड्स अँड मीडियली. बघा, हा जो अपेक्स आहे हा अपवर्ड आहे आणि मीडियल साईडला आहे, टुवर्ड्स द रूट ऑफ द नेक. आता इथं नेक असेल तर नेकच्या रूटला हा अपेक्स प्रेझेंट आहे. त्याचप्रमाणे बेस डायरेक्टेड डाऊनवर्ड. तर बघा, बेस डायरेक्टेड डाऊनवर्ड आहे, फॉर्म बाय स्किन अँड सुपरफिशियल एक्झिलरी फेशिया. आता हा स्किन आणि सुपरफिशियल फेशियाने कवर्ड असतो. आता अपेक्सचा पार्ट बघू. बघा, तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल की आज आपण एक्झिला म्हटलो, त्या एक्झिलियाच्या अँटेरियरला क्लॅव्हिकल आहे, पोस्टेरियरला स्कॅपुला आहे आणि त्याच्या मीडियलला आपण बघितलं तर रिब आहे. बघा, अँटेरियरली क्लॅव्हिकलचं काय, पोस्टेरियर सरफेस. क्लॅव्हिकल आहे, क्लॅव्हिकलचा पोस्टेरियर सरफेस आहे एक्झिलाचा अँटेरियरला. आता पोस्टेरियरली काय, स्कॅपुलाची सुपिरियर बॉर्डर. हा स्कॅपुला आहे, याची सुपिरियर बॉर्डर येते एक्झिलाच्या पोस्टेरियरमध्ये. तर मीडियलमध्ये काय येते, बघा, मीडियलमध्ये रिब्स येत आहे. तर पहिली रिब एक्झिलाच्या अपेक्सचा संपर्क करते. आता अपेक्ससाठी एक MCQ पॉईंट आहे. अपेक्समध्ये काय प्रेझेंट असतं, सर्वायको एक्झिलरी कॅनल, म्हणजेच एक्झिलरी आर्टरी, एक्झिलरी वेन आणि ब्रॅकियल प्लेक्सस आहे, हे इथून सर्वायको एक्झिलरी कॅनलमध्ये एंटर्स करतात. आता बघा, आपल्याला वॉलचे बाउंड्रीज किंवा वॉलचे रिलेशन लक्षात ठेवण्यासाठी ही डायग्राम मस्ट आहे आणि डायग्राम फॉर इझी आहे. ही डायग्राम लक्षात ठेवली की आपल्या अँटेरियर वॉल, पोस्टेरियर वॉल ऑलमोस्ट कव्हर होऊन जातात. बघा, मी सांगतो कसं ते. इझी आहे डायग्राम, माझ्यासोबत काढा, तुमची पण इथल्या इथं पाठवून दे. बघा, सुरुवात कशी करायची डायग्राम काढायची. हे काढलं पहिले, झालं. एक बल्ज करायचं, ठीक आहे. मग इथून स्वेलिंग झालं. मग त्यानंतर काय नाही, सिंपल डायग्राम आहे, सोपीशी अशी. असं डायग्राम काढल्याने एक इम्प्रेशन वेगळं पडतं आणि जे आपले 5 पैकी जिथं आपल्याला 3 पडणार असतात तिथं 5 पैकी 4 मार्क्स मिळून जातात. हे बघा, काय नाही, हायलाइट करून टाकायचं. सेम इथं पण सेम सेम सेम. आता बघा, हा आहे पेक्टोरॅलिस मेजर, हा आहे पेक्टोरॅलिस मायनर, हा आहे क्लेव्ही पेक्टोरल फेशिया. बघा, तुम्ही डायग्राम काढा, तुम्हाला कळेल डायग्राम काय इम्पॉर्टंट आहे. हा आहे टेरिस मायनर, हा आहे सबस्कॅपुलॅरिस आणि आहे लॅटिसिमस डॉर्सी. आता बघा, अँटेरियरला आपण बघितलं, अँटेरियरला काय आहे, क्लॅव्ही पेक्टोरल फेशिया, पेक्टोरॅलिस मेजर, पेक्टोरॅलिस मायनर. बघा, तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय क्लॅव्ही पेक्टोरल फेशिया, पेक्टोरॅलिस मेजर आणि मायनर. पोस्टेरियरला काय आहे, सबस्कॅपुलॅरिस, टेरिस मेजर, लॅटिसिमस डॉर्सी. आता मीडियल वॉल, आता बघा आपण बघितले डायग्राममध्ये की
हे बघा अँटेरियरला काय दिलं आहे, पेक्टोरलिस मेजर, क्लॅव्हिपेक्टोरल फेशिया आणि पेक्टोरलिस मायनर आपल्या डायग्राममध्ये कव्हर झालं आहे. त्याचप्रमाणे पोस्टेरियर वॉलमध्ये सबस्कॅप्युलॅरिस, टेरिस मेजर, लॅटिस डॉर्सी हे देखील कव्हर झाले डायग्राममध्ये. आता आहे मीडियल वॉल आणि लॅटरल वॉल. तर मीडियल वॉलसाठी मी तुम्हाला सांगतो. आता बघा हा जो आर्मपिट आहे त्याचे मीडियली काय आहे, ही रिब्स, म्हणजे रिब्स येईल. इथं सराटस अँटेरियस मसल असते रिब्सवर, तुम्ही बघितली असेल. तर रिब्स, सराटस अँटेरियस या 2 गोष्टी येतात. आता रिब्स कोणते कोणते येते बघा, 2, 3, 4, 5. ठीक आहे, म्हणून त्यांनी म्हटलं बघा अप्पर 4 रिब्स विथ देअर इंटरकोस्टल मसल आणि सराटस अँटेरियस मसल. बघा मीडियली काय रिलेशन झालं, अप्पर 4 रिब्स आणि सराटस अँटेरियस. आणि लॅटरल रिलेशनसाठी काय, आपण ह्युमरस आहे तर ह्युमरस येईल आणि त्याचे रिलेटेड मसल येईल. हे बघा अप्पर पार्ट शाफ्ट ऑफ द ह्युमरस आणि कोरेकोब्रॅकियालिस आणि हेड ऑफ बायसेप ब्रॅकी. ठीक आहे, बायसेप मसल आणि कोरेकोब्रॅकियालिस मसल आणि ह्युमरस हे लॅटरली. मिडियल साईडला रिब्स आणि सराटस अँटेरियस मसल. आता आहे त्याची कंटेंट तर आपल्याला माहितीच आहे. ॲक्झिला आहे तर ॲक्झिलाची आर्टेरियल, ॲक्झिलाची वेनरेल, ॲक्झिलाची लिम्फ नोड आणि ॲक्झिलामध्ये असणारे फॅट आणि ॲरिओला टिश्यू. त्याचप्रमाणे क्लिनिकल इम्पॉर्टन्स लिहायचे असतं सगळ्याच्यात. ॲक्झिलरी लिम्फ नोड इम्पॉर्टंट इन ब्रेस्ट कॅन्सर मेटास्टेसिस, म्हणजे जेव्हा ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षणं दिसतात तर ॲक्झिलरी लिम्फ नोड चेक केले जातात किंवा ते रिमूव्ह केले जातात. ब्रॅकियल प्लेक्सस इंजुरीमध्ये ड्यू टू ट्रॉमामुळे ब्रॅकियल प्लेक्सस इंजुरी होते. ब्रॅकियल प्लेक्सस पण ॲक्झिलाशी रिलेटेड आहे. ॲक्झिलरी आर्टरी इंजुरी लीड टू लिम्फ इश्चेमिया. ॲक्झिलरी हेअर, आता ॲक्झिलरी हेअर जे असतात त्याच्यामध्ये सीबम म्हणजे सीबॅसियस ग्लँड असतात, त्यामुळे तिथं इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात. तर मित्र हो आता आपल्या इथं ॲक्झिला संपलेला आहे. तर आपण याच्यानंतर मायोलॉजी बघणार आहोत. तर तुम्ही रेडी राहा मायोलॉजीसाठी. एक नवीनच तुम्हाला कन्सेप्ट शिकायला भेटेल मायोलॉजीमध्ये. चला तर मग बाय.